स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील एका जमिनीच्या व्यवहारात ब वर्ग जमिनीचे बेकायदेशीरपणे अ वर्ग धारणधिकारात रूपांतर करून शासन आणि फिर्यादीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी जळगाव जामोदचे सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह एकूण 6 जणांविरुद्ध पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। फिर्यादी मनीष कुमार भिकमचंद गांधी यांनी जळगाव जामोद येथील प्लॉट नंबर 56 खरेदी करण्यासाठी आरोपींना 5,70,000 रुपये दिले होते। सदर जमीन ब वर्ग असल्याने तिची विक्री करण्यासाठी शासकीय परवानगी अनिवार्य होती। मात्र ही परवानगी प्रलंबित असतानाच आरोपींनी आखीव पत्रिकेमध्ये संगणकाद्वारे फेरफार करून ब ऐवजी अ वर्ग अशी नोंद केली। विशेष म्हणजे सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी कागदपत्रांची पडताळणी न करताच या मालमत्तेचे खरेदी खत दुसऱ्याच्या नावे करून दिले। पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार या प्रकरणी अहमद हबीब महमद मुसा, महमद शरीफ महमद मुसा, महमद मुस्ताक महमद ईसा, एजाज मुस्ताक देशमुख, महमद साबिर अब्दुल हबीब आणि सहाय्यक दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांच्यावर कलम 420, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे। भिकमचंद गांधी, राहणार जामोद। माझा प्रॉपर्टी घेणे आणि विकण्याचा व्यवसाय आहे। माझ्या जो 2021 मध्ये शेख मुस्ताक भाईजान यांनी एक प्रॉपर्टी आणली होती, पण ती वर्ग 2ची म्हणजे धारणाधिकार ब ची असल्यामुळे त्याची खरेदी होऊ शकत नव्हती। त्यामुळे त्याची परवानगी काढणे आवश्यक होती। तर तशी मी रजिस्टर सौदा चिठ्ठी केली होती, नंतर त्याची परवानगी काढण्यासाठी टाकलेली होती। परंतु शेख मुस्ताक भाईजान व इतर 4 जण व आपले साहेब यांनी मिळून संगनमत करून त्या जागेची खरेदी नाव घ्या साहेब सुनील चव्हाण साहेब यांनी डॉक्युमेंटमध्ये फेरफार करून एडिट करून त्याची खरेदी नोंदवून घेतली। ज्यावेळेस मला माहीत झालं, मी पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिली व त्याच्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत व योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळण्यात यावा ही विनंती। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।